नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रियल नंबर या प्रकरणाच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण रिप्रेझेंटेशन ऑफ √2 and √3 on a number line, irrationals and real numbers, decimal form of irrational numbers, properties of order relation on real numbers and square root of a negative numbers या सर्व पॉइंटचा अभ्यास केलेला आहे. आता याच्या पुढील भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय. सर्ड काय पाहणार आहोत आपण? सर्ड. पण सर्ड साठी आवश्यक असणारी गोष्ट त्यापूर्वी आपण पाहतोय which is roots of positive rational number. रूट्स ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्याचे, धनपरिमेय संख्याचे रूट्स कसे असतात त्याविषयी आपण पाहणार आहोत. सो फॉर दॅट वी टेक हिअर एक्झाम्पल x² इज इक्वल टू 2. x चा वर्ग केला तर 2 येतो, पण x काय आहे आपल्याला माहित नाही. सो सॉल्व दिस. x² इज इक्वल टू 2 by taking square root on both sides. What do you get here, sir? Square root of x². It is the x is equal to square root of 2, that is a plus minus √2. x² चं वर्गमूळ काढलं, x आलं, आणि 2 चं वर्गमूळ काढलं, प्लस मायनस वर्गमूळ 2 आलं. सो प्लस √2 and minus √2 are irrational number. We know this because we proved already years. यापूर्वी आपण ते सिद्ध केलेलं आहे. वर्गमूळात 2 वजा वर्गमूळात 2 ह्या इरॅशनल संख्या आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्याच बरोबर आणखी काही उदाहरण इथं बघतोय. क्यूब रूट 7, फोर्थ रूट ऑफ 8. These are the irrational numbers because we cannot calculate third root of 7 and fourth root of 8. We do not calculate this. So these are the irrational numbers. Then next we see here some. If n is a positive integers, n is a positive integers, n हा धन पूर्णांक आहे, and x raised to n, x चा घातांक n आहे, इट इज इक्वल टू a. म्हणजे x चा घातांक n किती आला? a आला. देन nth रूट ऑफ a इज इक्वल टू x. x रेज टू n इज इक्वल टू a मीन्स व्हॉट इज मीन्स हिअर सर? x चा घातांक n बरोबर a असेल तर a चं n व मूळ किती आहे? x आहे. दॅट मीन्स nth रूट ऑफ a इज इक्वल टू x. म्हणजे a चं nth रूट किती आहे? x आहे. सो दिस इज अ रूट. इट मे बी रॅशनल और इरॅशनल. हे जे रूट आहे ते रूट कसं आहे? रॅशनल आहे और इरॅशनल आहे. फॉर एक्झाम्पल दॅट्स वी टेक हिअर वन एक्झाम्पल. 2⁵ इज इक्वल टू 32. 2 चा 5वा घातांक 32 हे तर आपल्याला माहिती आहे. दॅट मीन्स फिफ्थ रूट ऑफ 32 इज इक्वल टू 2. 2 चा 5वा घातांक 32 आहे, म्हणजे 32 चं 5वं मूळ किती आहे? 2 आहे. हे आपण इथं सांगू शकतो. बट इफ x रेज टू 5 इज इक्वल टू 2, x चा घातांक 5 बरोबर 2 आहे, देन x इज इक्वल टू फिफ्थ रूट ऑफ 2. त्यावेळी x ची किंमत किती असते? 2 च्या 5व्या मुळा इतकी असते, विच इज अन इरॅशनल नंबर. सो दॅट मीन्स roots of positive rational numbers, it may be rational or irrational. धन परिमेय संख्याचं जे मूळ आपण काढणार ते मूळ एक परिमेय संख्या असेल किंवा अपरिमेय संख्या असेल. सो बाय युजिंग दिस रेफरन्स वी सी अस नेक्स्ट पॉइंट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज द सर्ड्स. आपण काय शिकणार आहोत? या मुद्द्याचा वापर करून सर्ड्स, ज्याला मराठीत आपण करणी म्हणतो,
त्याचा विचार करणार आहोत. सो वी शेअर्स नेक्स्ट पॉइंट सर्ड्स. नाव वी स्टार्ट अवर मेन पॉइंट सर्ड्स. सर्ड म्हणजे मराठीत मगाशी मी सांगितलं करणी. संख्येची करणी कशा पद्धतीनं असते किंवा करणी रूपात ती संख्या कशी मांडायची असते ते आपण इथं आता पाहणार आहोत. So look here, in a previous point we see there's a nth root of any rational number is either rational or irrational. आताच आपण 2 मिनिटापूर्वी पाहिलं. काय पाहिलं? nth root of any rational numbers. कोणत्याही परिमेय संख्येचं nth रूट n मूळ काय असतं? इट मे बी रॅशनल और इरॅशनल. परिमेय संख्या असेल किंवा अपरिमेय संख्या असेल. सो दॅट इज वन पॉइंट वी सी हियर. द नेक्स्ट पॉइंट हियर, इफ n is an integer greater than 1. How is it greater than 1? जर n ही संख्या पूर्णांक संख्या आहे आणि ग्रेटर दॅन 1 आहे, एक पेक्षा मोठी संख्या आहे, अँड इफ a is a positive real number, a is positive real numbers, a ही धन पूर्णांक धन वास्तव संख्या आहे. a ही कशी आहे? धन वास्तव संख्या आहे. देन nth रूट ऑफ a, nth रूट ऑफ a च n मूळ इज x, इज x. त्यावेळी a च n मूळ किती असणार आहे? x असणार आहे. देन इट इज रिटन ॲज x रेज टू n इज इक्वल टू a और nth रूट ऑफ a इज इक्वल टू x. त्यावेळी कसं लिहितात? x चा घातांक n बरोबर a किंवा a च n मूळ is equal to x. That means nth root of a is equal to x. So as like we write this. Now next point here, sir. If a is positive rational number, a कशी आहे? धन परिमेय संख्या आहे. a is a positive rational number and nth root of a is x. nth root of a is x, and if x is an irrational number, बघा काय पाहतो आपण इथं? a is a positive rational number, a ही धनपरिमेय संख्या आहे, and nth root of a च n मूळ is x आहे, and if x is an irrational number आणि x ही अपरिमेय संख्या असेल, देन x इज कॉल्ड सर्ड. तर त्यावेळी त्या x ला आपण काय म्हणतो? सर्ड म्हणतो, करणी म्हणतो. सो यू अंडरस्टँड हियर सर, इफ a इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर्स, a ही धनपरिमेय संख्या आहे, अँड nth रूट ऑफ a इज x आणि त्या a च n मूळ हे x आहे, पण x इज अन इरॅशनल नंबर, परंतु x हे इरॅशनल असेल, देन x इज कॉल्ड अ सर्ड. त्यावेळी x ला आपण सर्ड म्हणतो. नाव इन अ सर्ड, nth रूट ऑफ a. आता हा सर्ड आपण इथे लिहिला, nth रूट a, दॅट इज अ सर्ड. In that surd symbol, this symbol is called a radical sign. जो symbol इथं वापरलेला आहे, so this is called as a radical sign. N is called as the order of the surds. So look here, sir. This symbol is called as a radical sign, and this N, it is the order of the surd. त्या करणीची ऑर्डर किती आहे? So it is denoted by N's. And in symbol, under symbol, there is a, and this a is called as a radicans. त्यावेळी त्या a ला आपण काय म्हणतो? radicans, कर्निस्थ संख्या म्हणतो. So as like we write here a surd, denoted as like, and there is given some notation. In that notation, symbol is called a radical signs. N is called as the order of the surd,
and A is called here radicans. So as like we see here what is means surds. Now we share some examples. आता आपण काही उदाहरणं पाहतोय. So first example I write here some. If A is equal to 7, n is equal to 3. If A is equal to 7 and n is equal to 3, write in this here some. Look here some. In this symbol, that is the nth root A, we write value of n, that is the 3, under root, that is the 7. So that is the cube root of 7. Can you calculate cube root of 7? You know here, so what is the cube root of 7? No. So it is the irrational numbers. What is here, so? Irrational number. So it is called here, so surd. मग त्याला आपण काय म्हणणार आहे, सर्ड म्हणणार आहे. In this example, you see here, sir, in these examples, if A is equal to 7 and n is equal to 3. So put up the values in this. So what do you get here, sir? Nth root of A, that is the cube root of 7. But you know here, sir, properly value of this cube root of 7. So it is the irrational numbers. So it is called a surd. So that is a surd. Now next example, I write here, second example, if A is equal to 27 and n is equal to 3. So put up this value here. So what do you get here? So nth root A is equal to, you write here value of n, that is the 3, and value of A, that is the 27. So look here, sir. Cube root of 27. You know here, sir, what is the cube root of 27? 27 चं घनमूळ आपण इथं काढू शकतो किंवा 27 चं तिसरं मूळ जे आहे ते काढू शकतो. How much it is? It is a 3. How much it is? 3. And 3 is an rational numbers. 3 is an rational numbers. Therefore, cube root 27 is not a surd. म्हणून cube root 27 हे सर्ड नाही. काय नाही आहे? सर्ड नाही, करणी नाही. So as like we decide here, so what numbers is a surd or not. अशा पद्धतीने आपण एखादी संख्या करणी आहे की नाही ठरवू शकतो. So for that there, so as like we share so two example in which we decide it is a surd or not. अशा पद्धतीने आपण दोन एक्झाम्पल बघितलेत जेणेकरून ते सर्ड आहे की नाही आपल्याला ठरवायचं आहे. असे आणखी काही उदाहरण आपल्याला याच्यात, पण त्यापूर्वी हे लिहून घ्या, मग आपण पुढचे उदाहरण पाहतोय. नाउ वी शेअर टू एक्झाम्पल्स. इन दॅट फर्स्ट वी शेअर क्यूब रूट 8 इज अ सर्ड ऑर नॉट. आपण एक इथं उदाहरण पाहतोय, क्यूब रूट 8 इज अ सर्ड ऑर नॉट. सो इन दिस एक्झाम्पल A is equal to 8 and n is equal to 3. Now think about this number, that is a cube root 8. 8 या संख्येचा विचार करा की 8 या संख्येचं घनमूळ किती असेल. What is the cube root of 8? So we know this cube root of 8. How much it is? 2. So we write here, sir, cube root of 8, that is a 2. And 2 is rational number. 2 is rational number. Therefore, cube root 8 is not a surd. Cube root 8 is not surd. म्हणजे 8चं तिसरं मूळ घेतलं तर परिमेय संख्या येते, त्यामुळे ती सरड नाही. म्हणजे ज्या संख्येचं मूळ आपण काढतो त्या संख्येचं मूळ जर रॅशनल नंबर येत असेल तर ती करणी नाही. याच पद्धतीनं चौथं एक्झाम्पल इथं पाहतोय. एक्झाम्पल नंबर 4. व्हॉट इज कॉल्ड इज वेदर फोर्थ रूट 8 इज सर्ड ऑर नॉट. इन दिस एक्झाम्पल A is equal to 8 and n is equal to 4. So you know here, so what is a fourth root of 8? Can you calculate fourth root of 8? 8 चा आपण चौथं मूळ काढू शकतो का? No. So that means fourth root 8
is irrational numbers. What is the answer? Irrational numbers. म्हणजे 8चं चौथं मूळ आपण काढलं तर ते काय येणार आहे? इरॅशनल नंबर येणार आहे, अपरिमेय संख्या येते. बिकॉज वी कॅन नॉट कॅल्क्युलेट फोर्थ रूट ऑफ 8, सो इट इज अ irrational number. Therefore fourth root of 8 is surd. म्हणजे 8चं चौथं मूळ ही करणी आहे. ऑब्झर्व दिस टू एक्झाम्पल. In these examples, here's cube root of 8 is a rational number, so it is not surd. And here fourth root of 8 is irrational number, so it is a surd. म्हणजे करणी लक्षात ठेवत असताना काय लक्षात ठेवायचं आहे की त्या संख्येचं मूळ जर परिमेय संख्या येत असेल, रॅशनल नंबर येत असेल तर ती करणी नाही, म्हणजे सर्ड नाही. बट nth रूट ऑफ दिस नंबर म्हणजे दिलेल्या संख्येचं मूळ जर इरॅशनल नंबर येत असेल, अपरिमेय संख्या येत असेल, देन इट इज सर्ड. त्यावेळी ती सर्ड असते, करणी असते. सो ॲज लाईक वी शेअर्स एक्झाम्पल हाऊ टू डिसाइड सम नंबर सर्ड ऑर नॉट. इन दिस इयर, दॅट मीन्स या वर्षी, वी स्टडी सर्ड्स विच हॅव पॉवर इज 2, ऑर्डर इज 2. या वर्षी आपण ज्या करणी शिकणार आहोत त्या करणीची पॉवर किती असणार आहे? 2 असणार आहे. सर्ड्स ऑफ पॉवर 2, दॅट इज कॉल्ड हिअर्स क्वाड्रॅटिक सर्ड. त्याला आपण काय म्हणणार आहे? क्वाड्रॅटिक सर्ड. वर्गीय करणी. So in these years, we see surds which have power or order is 2. ज्या करणीची पॉवर 2 आहे अशाच करणी आपण इथे शिकणार आहोत. We study here surds which have order is 2 and that surds is called here quadratic surds. What we call here quadratic surds. For example, look here under root 2. So in this surd there is power 2, but we don't write here some. अशा संख्येचं मूळ आपण इथे लिहित नाही. We call here square root 2, but we don't write here some powers. So that is a quadratic surds. Another example, under root 3, under root 5, under root 7. So as like we share only quadratic surds in these years. या पद्धतीने आपण या वर्षी फक्त आणि फक्त quadratic surdsचा अभ्यास करणार आहोत. So we share the next part, but before this you write all this, then we share next point. Now we share the next point, simplest form of a surd. सर्डचा सिंपल फॉर्म म्हणजे करणीचं सोपं रूप आपल्याला बघायचं आहे. सोपं रूप म्हणजे काय? सो लुक हिअर सम, वी टेक हिअर वन एक्झाम्पल, अंडर रूट 48. अंडर रूट 48. So that is one examples. You write in simple form. ही जी करणी तुम्हाला दिली आहे ती सिंपल फॉर्म मध्ये लिहायची आहे. म्हणजे काय करायचं आहे? So look here. You take square root of this 48. तुम्हाला या 48 चं स्क्वेअर रूट काढायचं, वर्गमूळ काढायचं आहे. But you don't calculate directly. But this 48 you factorize in 2 numbers. You factorize in 2 numbers. So we write here this 48 in the product form of 2 numbers. So what is 48? 48 ही संख्या आपल्याला दोन संख्येच्या गुणाकाराच्या रूपात लिहायच्या. दॅट मीन्स वन नंबर इज स्क्वेअर नंबर. त्यातील एक संख्या कशी पाहिजे? स्क्वेअर नंबर पाहिजे. सो विच आर दिस नंबर्स? सो लुक हिअर. 48 फॅक्टराइज दिस. I write here 48. Factorize these numbers. 2 into 24. 2 into 24. So you factorize this. So in this 2 is not a square number and 24 it is not also square numbers. 48 आपण फोड केली, गुणाकाराच्या रूपात लिहिली, पण त्याच्यात स्क्वेअर नंबर आहे का? नो. यू टेक अनदर पेअर्स. सो 48 is equal to, you take another numbers 4 into
12. आपण दुसरी जोडी घेतली 4 into 12 दॅट इज 48. म्हणजे 12 चौक 48, 4 गुणिले 12 केलं तर 48 येतो. नाव इन दिस 4 इज अ स्क्वेअर नंबर्स. 4 इज अ स्क्वेअर नंबर्स. आता इथं 4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. बट यू फाइंड अनदर पेअर्स. 48 right here sum 8 into 6. 8 into 6 म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार केला तरी पण 48 येतो. बट 8 and 6 नॉट अ स्क्वेअर नंबर्स. 8 आणि 7 चा विचार केला तर त्या वर्ग संख्या नाहीत. यू टेक अनदर नंबर्स. 48 is equal to 16 into 3. 16 into 3. So look here. 16 into 3 that is a 48 and 16 is a square number. So you get here two pairs. How many pairs? Two pairs. So 4 into 12 and 16 into 3. या दोन पेअर मिळाल्या. मग यातली कुठली घ्यायची? So you take here some numbers which is a square is a maximum number. अशी संख्या घ्या की त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या स्क्वेअर नंबर पाहिजे. इथं 4 आणि इथं 16 ह्या दोघांचा विचार केला. 16 इज अ लार्जर स्क्वेअर नंबर अँड 4 इज अ स्मॉलर स्क्वेअर नंबर. सो यू टेक दिस पेअर. तर तुम्ही पेअर कुठली घ्यायची आहे? ही घ्यायची आहे. म्हणजे मोठ्यात मोठी स्क्वेअर संख्या घ्यायची. मोठ्यात मोठी स्क्वेअर संख्या. सो आय राइट हियर सर दिस पेअर 16 into 3. Now simplify this again. You take square root of this 16, it is a 4. You take out of this symbol that is a radical sign. That is a radical sign. And the remaining number that is a 3. So you get here so 4 under root 3. So that is a simple form of this 48. तर हा त्याचा काय आला? सिंपल फॉर्म झाला. So under root 48 is equal to 4 into root 3. That is the simplest form of surds. Now we take another example. Under root 98. Now we write this directly. That is you factorize this number into numbers which have larger number is a square number. So which is this? You know here sir 2 into 49. What is here sir? 2 into 49. There is a 98 is equal to 2 into 49. या दोघांचा विचार केला गुणाकार किती येतो? 98 येतो. अँड 49 इज अ स्क्वेअर नंबर. सो राईट हियर सर 49 into 2. So what is square root of 49? You write here sir 7 root 2. So 7 root 2 is the simplest form of under root 98. So as like we share the simplest form of a surd. अशा पद्धतीने आपण हा simplest form पाहिलेला आहे. Now we share the next points similar or like surds. But before this you write all this. Now we share the next point similar or like surd. Similar म्हणजे समान करणे किंवा सजातीय करणे कशाला म्हणायचं? So look here we take here one examples. There is given first here so under root 2 minus 3 root 2 and 4 upon 5 root 2. So all these surds there is a 2, 2, 2. So look here 2, 2, 2. These are radicands. These are radicands. Radicands are equals. What is your sum? Radicand are equal. Radicand कसा आहे? इक्वल आहे. And power of this, look here, so here order, order, order. Here order is 2. Here order is 2. Here order is 2. Orders are equal. So look here. In this surds, equal radicands are equal. In this example, radicands are equals and orders are equals. If radicands and orders are equal, then it is called similar or like surds. It is called similar or like surd. थोडक्यात काय सिमिलर और लाईक सर्ड कसं ओळखायचं?
radicals order कसे पाहिजेत, इक्वल पाहिजेत. इन दिस एक्झाम्पल radicals and orders both are equals. Radicals and order both are equal, so it is a similar or like surds. Now we shall see one more examples. What are the examples? Under root 45 and under root 80. So is it like or similar surds? बघा आपण एक उदाहरण इथे घेतलं. Is it under root 45 and under root 80? You decide here it is a similar or not. म्हणजे आपण इथं ठरवायचं सिमिलर आहे की नाही. Now observe this two example here. Order is equal but radicand is not same. Radicands are not equals. But first you decide here is it simple or not. हे सिंपल आहे की नाही ठरवायच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, यू राईट दिस सर्ड इन द फॉर्म ऑफ सिम्पलेस्ट. तुम्हाला ह्या दोन्ही सर्ड तुम्हाला सिंपल फॉर्म मध्ये लिहाव्या लागतील. सो फर्स्ट वी राईट हियर अंडर रूट 45 इन सिंपल फॉर्म. सो फॅक्टराइज 45 into numbers, that is a 9 into 5. So I write here 9 into 5 and take square root of 9, that is a 3. So you get here 3 under root 5. Then next here under root 80 is equal to, we also this factorized number 80 into numbers which are this 16 into 5. With this 16 into 5. So in this form 16 is the square numbers of 4. So write here 4 into under root 5. Now observe the simplest form. In this simplest form radicands are equals and order also equals. So it is a similar. Therefore it is similar or like surd. So here's our radicands. So here's the radicands and orders are equal. Therefore it is a similar or like surds. Similar आहेत, like surd आहेत. थोडक्यात आपण काय बघणार आहोत, दोन करणी तुम्हाला दिलेले आहेत, त्या करणीची ऑर्डर आणि करणीस्थ संख्या म्हणजे रॅडिकन्स जर इक्वल असेल तर त्या काय आहेत, सजातीय करणे आहेत, सिमिलर सर्ड्स आहेत, लाईक सर्ड्स आहेत. So there is given on page number 27. Remember this. What is remember here? In the simplest form of the surd, if order of the surds and radicands are equal, then the surds are similar or like surds. म्हणजे दोन करणीचा सिंपल फॉर्म घेतला आणि सिंपल फॉर्म घेतल्यानंतर रॅडिकन्स आणि ऑर्डर जर दोन्ही इक्वल असतील तर त्या दोन्ही सर्ड्स, ते दोन्ही सर्ड्स काय असतात, सिमिलर सर्ड असतात और लाइक सर्ड असतात. सो ॲज लाइक वी शेअर सिमिलर और लाइक सर्ड्स. नाउ वी शेअर नेक्स्ट पॉइंट, बट बिफोर दिस यू राइट ऑल दिस. नाउ वी शेअर कंपॅरिजन ऑफ सर्ड्स. करणीची तुलना आपण इथं पाहतोय. लेट ए अँड बी आर टू पॉझिटिव्ह रिअल नंबर्स. समजा ए आणि बी ह्या दोन पॉझिटिव्ह रिअल नंबर्स आहेत, धन वास्तव संख्या आहेत. सो देअर इज वन रिलेशन विथ आर रिलेशन्स. It may be one relation, that is A is equal to B, A less than B, A greater than B. So these are three relations. We shall see all these three relations. So in that first, if A less than B, A less than B, A हे B पेक्षा लहान आहे, you multiply one of these. त्याच्यातील एका संख्येने त्याला मल्टिप्लाय करा. A नाही तर मल्टिप्लाय पण करतोय. A into A. That means A into A less than B into A. Because we share already properties of rational numbers. याच्या अगोदर आपण प्रॉपर्टीज पाहिलेले आहेत, त्याचाच वापर इथे करतोय. A into A, that is A square. B into A, that is AB. That means A square less than AB. And you multiply here on both side B. जर तुम्ही दोन्ही बाजूला B ना मल्टिप्लाय केला तर काय म्हणणार आहे, AB less than B square. म्हणजे इथं B into A less than B into B. B into A, that means AB. B into B, that is B square. So you get here AB less than B square. Now observe this. A square less than AB and AB less than B square. A square AB पेक्षा लहान आहे
अँड ए बी बी स्क्वेअर पेक्षा लहान आहे, म्हणजेच काय ए स्क्वेअर बी स्क्वेअर पेक्षा लहान आहे. दॅट मीन्स ए बी लेस दॅन बी स्क्वेअर. That means a square less than b square. So we write here sir a square less than b square. So as like we get a relations if a less than b, then a square less than b square. Second relation what is here sir? You take here sir if a greater than b. जसं तुम्ही ए लेस दॅन बी घेतला तसं ए ग्रेटर दॅन बी घेतला, देन व्हॉट यू गेट हियर सर ए स्क्वेअर ग्रेटर दॅन बी स्क्वेअर. अँड लास्ट वन हियर सर थर्ड इफ ए इज इक्वल टू बी देन ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर. सो ॲज लाईक वी कम्पेअर द सर्ट्स, या पद्धतीने आपण सर्ट्स कम्पेअर करू शकतो. नाउ फॉर अंडरस्टँडिंग वी शेअर सम एक्झाम्पल्स. आपल्या अंडरस्टँडिंग साठी आपण काही एक्झाम्पल इथं पाहतोय, बट बिफोर दिस यू राईट ऑल दिस. नाउ वी शेअर सम एक्झाम्पल्स. 6 under root 2 and 5 under root 5. There are given two sets and you compare is it equals or it is a less or greater. So what you do here? So look here. Here 6 and 5. Here 6 is greater, 5 is small. So is it greater number? We don't decide here. Here under root 2 and under root 5. So under root 5 here is here greater. So is it greater? No. We don't decide here. म्हणजे संख्यांचं ऑब्झर्वेशन करून आपण ही तर ठरवू शकत नाही. फॉर दॅट यू सिम्प्लिफाय दिस. सो व्हॉट यू हाऊ टू सिम्प्लिफाय? लुक हियर. Calculate this number first. Here's a 6 root 2. Take this 6 in radicals. Take this 6 in radical sides. So what is this? How it takes? How you take this? So that is a 6. It is a square root of 36. 6 is a square root of 36. So you take in this under root, that is a 36 into 2. So what you get here, sir? 36 into 2, that is the under root 72. So as like you decide value of second search 5 under root 5. Simply look here, sir. That is a 5. It is a square root of 25. Radical sign च्या बाहेर जी संख्या आहे ती संख्या कोणाचा तरी वर्गमूळ आहे. मग कोणाचा आहे ती संख्या फक्त आत लिहायची आहे आणि मल्टिप्लाय करायचं आहे. सो दॅट इज अ 5. इट इज अ स्क्वेअर रूट ऑफ 25. सो आय राईट हियर सर 25 into this 5 and multiplication of this 25 into 5, that is a 125. So right here so 125. Now you decide. So look here, so that is a under root 72 and this is second here, so 125. So which is a relation? So under root 72, that is a less than under root 125. So put up original value of this under root 72, that is a 6 root 2, less than under root 125, it is a 5 root 5. So this comparison you write here. So this is one example. Now we write here second example. What is second example? 8 root 3. 8 root 3 and under root 192. Under root 192. So that is a 192. You don't here simplify. Under root 192 simplify करायची गरज नाही. But you simplify this 8 under root 3. So right here in under root 8 is a square root of 64. So right here is 64 into 3. So what is multiplication of this? So it is a multiplication here, sir. 64 into 3. 4 into 3, that is a 12. You write here, so 2 take on borrow ones. And 6 into 3, that is 18 plus 1, that is 19. So under root 192. So look here, son.
under root 192, under root 192. You get here equals. So right here, so value of this under root 192 is equal to under root 192. So there is, as comparison, these are two equal surds. These are equal surds. You write here original numbers 8 root 3 is equal to under root 192. So as like we compare this. Now we write here so third example 7 root 2 5 root 3. Now compare this as like, look here, first number 7 root 2 is equal to, take that is the 7, it is the square root of 49. So I write here so under root 49 into 2. So is equal to, how much it is? 49 into 2, that is the under root 98. Then next numbers 5 root 3 is equal to, in under root or radical signs you write it is a 5, it is the square root of 25. So write here so 25 into that is a 3. So what is the product of these two numbers? 25 into 3, that is a 75. So now you decide, is it equal or lesser or greater? So what is the relation here? So therefore, what do you write? Under root 98 under root 75. So what is the relation? So look here, so 98 is greater than 75. Therefore under root 98 greater than under root 75. So write here so greater than. Now we write original values. What are these? 7 root 2, that is the first number, greater than 5 root 3. So as like we see here some examples for comparison. Comparison साठी आपण ही example पाहिलेले आहे. Now we share the next point, but before this you write all this. Now we see next point here, so operation on like surd or similar surd. आता आपल्याला पुढचा जो भाग बघायचा आहे, लाईक सर्ड ऑपरेशन ऑन लाईक सर्ड्स, म्हणजे समान करणीवरील सजातीय करणीवरील क्रिया आपल्याला बघायचे. सो देयर आर 4 ऑपरेशन, यू नो दिस, addition, subtraction, multiplication and division. So all these operations we see here. So first look here, so one example. Simplify 7 under root 3 plus 29 under root 3. So we share the example. Simplify 7 root 3 plus 29 root 3. So in this example root 3 is a common. So take this here common. But before this you write 7 root 3 plus 29 root 3 is equal to, what is common here, sir? Root 3 is common. Now remaining terms 7 plus 29, right here, sir, 7 plus 29 is equal to 7 plus 29, that is a 36 root 3. So these are addition operation. Now we share the next example. Simplify same example, but operation is different. 7 root 3 minus 29 root 3. So same example, but operation is different. उदाहरण तेच आहे पण ऑपरेशन वेगळं आहे. So what is here, sir? 7 root 3 minus 29 root 3 is equal to. In that example, there root 3 is common, so take this common root 3 and remaining terms you write in this bracket 7 minus 29. So write here 7 minus 29. So how much it is? 7 minus 29, that is a minus 22 root 3. 7 minus 29, you subtract this, you get here 22. But your minus sign
229. So it is a minus 22 root 3. So this is your answer. Now take one example. One more example. We share some. Simplify. Number 3. So this one more example. We solve here. Look here. So in this example, there is addition and subtraction, both operations. We solve here. But under root 8 is common. So take this common in this brackets. So that is under root 8. Remaining terms you write here. So 13 plus 1 upon 2 minus 5. Solve this. First you solve here, sir, 13 minus 5. How much 13 minus 5? I write here, sir, 13 minus 5 plus 1 half, then root 8. So 13 minus 5, it is a 8 plus 1 half into root 8. Now solve this by cross multiplication. You take here denominator once. 8 into 2, that is a 16, plus 1 into 1, that is a 1, upon 1 into 2, that is a 2, bracket complete, into root 8. 16 plus 1, that is a 17 upon 2 under root 8. You get here, sir, 17 upon 2 into root 8. So is it your answer? Yes, it is your answer, but you again simplify it. You again here simplified it because there is under root 8. You also the simplify here, sir. So what do you get here, sir? Look here. 17 upon 2 into this root 8. You write as like 2 into root 2. हे जे वर्गमुळात 8 आहे ते आपण या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. That means 2 under root 2. So here 2 upon 2 get cancels and remaining only 17 root 2. So as like we solve these examples in the form of addition and subtractions, we share some multiplication, division, but before this you write all this, then we see this two operation. Next example here, so multiply the surd. So we share the next operation, multiply the surds. So we do here some multiplication. आपल्याला multiplication करायचं आहे. So what is, how to multiply this? So look here, under root 7 into under root 42 is equal to, in that multiplication order is same. So we write here directly as like 7 into 42. So we do here some multiplication 7 into 42. But before this, गुणाकार करण्यापूर्वी, एकदम गुणाकार करण्यापूर्वी थोडंसं 42 कडे ऑब्झर्वेशन करा. It is a multiple of 7. 7 into 6. So we write here, so this previous 7s into, for this 42, we write here 7 into 6. So that is a 7 into 7s. That is a 49. And square root of this 49 is a 7. So we write here, so in out of the radical side, that is a 7 into root 6. 7 into root 6. So that is the product of these two numbers, under root 7 into under root 42. So that is a multiplication. Now we share some divisions. So write here division for this. Simple divisions in the form of numerator and denominators. So under root 125 upon under root 5. For simplicity you write as like here, so 125 upon 5 and divide this 125 upon 5, that is a 25 into 5, that is 125. So we write here, so 25. म्हणजे 125 वगैरे 5 यांचा जर भागाकार केला तर आपला आन्सर किती मिळणार आहे 25. So write in under root 25 and the square root of this under root 25, it is a 5. So we share some multiplication and division of surds.
In that we get answer in the form of irrational numbers or rational numbers. But in division forms we get here rational numbers. It may be get here in the product form of any other examples. You may get your answer in a rational form in other examples. You try it. काही आणखी उदाहरणं सोडवले तर तुम्हाला प्रॉडक्ट मध्ये सुद्धा येणारं उत्तर हे रॅशनल मिळू शकतं, जसं डिवायडेशन मध्ये मिळालेलं आहे. सो वी शेअर्स ऑपरेशन ऑन लाईक सर्ट्स विथ हेल्प ऑफ एक्झाम्पल्स. वी शेअर्स नेक्स्ट पार्ट, बट बिफोर दिस यू राईट ऑल दिस. नाव वी शेअर्स नेक्स्ट पॉइंट, रॅशनलायझेशन ऑफ सर्ट्स. करणीचे परिमेयीकरण. करणीचे परिमेयीकरण म्हणजे जी काय तुम्हाला करणी दिल्या त्याचं परिमेयीकरण करायचं, म्हणजे दिलेल्या करणीचं रूपांतर परिमेय संकेत करायचा, रॅशनल नंबर मध्ये करायचं आहे. सो व्हेन वी गेट दिस, सो लुक हिअर, इफ अ प्रोडक्ट ऑफ टू सर्ट्स, प्रोडक्ट ऑफ टू सर्ट्स, हिअर वर्ड इज इम्पॉर्टंट, प्रोडक्ट. दोन करणीचा गुणाकार केल्यानंतर व्हॉट यू गेट हिअर रॅशनल नंबर्स. दोन करणीचा गुणाकार केला तुम्हाला रॅशनल नंबर मिळत असेल. इफ अ प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स इज अ रॅशनल नंबर, दोन करणीचा गुणाकार, दोन सर्टचा गुणाकार परिमेय संख्या असेल, रॅशनल नंबर असेल, then each surd is a rationalizing factor of the other surds. तर त्यावेळी प्रत्येक करणी ही एकमेकांची रॅशनलायझिंग फॅक्टर असते. प्रत्येक सर्ड हा एकमेकांचा रॅशनलायझिंग फॅक्टर असतो. सो दॅट इज पार्ट वी सी इन द विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल्स. सो दिस पार्ट वी सी with the help of examples. So write first example is here's under root 2. For this under root 2 we find out here's the rationalizing factors. आपल्याला under root 2 साठी rationalizing factor काढायचा आहे. So how is it? Look here. I multiply this number 2. Under root 2 into under root 2. How much it is? Under root 2 into under root 2, that is a 2, and 2 is a rational number. 2 is a rational number. So when we get this 2, when you multiply under root 2, so under root 2 is a rationalizing factors. Under root 2 is a rationalizing factor. म्हणजे पाहायचं आपल्याला अंडर रूट 2 साठी रॅशनलायझिंग फॅक्टर काढायचा आहे. कसा काढला आपण? अंडर रूटला अंडर रूटनच मल्टिप्लाय केलं. अंडर रूट इंटू अंडर रूट 2 वी गेट हियर 2 and 2 is the rational numbers. Therefore root 2 is the rationalizing factors. So that is one examples. We share some next example. We share some next examples. Under root 8. For this under root 8, for getting rational numbers we multiply another numbers which is the rationalizing factors, but which is आपल्याला काय करायचं? अंडर रूट 8 ला अशा एका संख्येने गुणायचं आहे की गुणाकार काय आला पाहिजे? रॅशनल नंबर आला पाहिजे. सो फॉर दॅट यू मल्टिप्लाय अंडर रूट 8, म्हणजे त्या संख्येला तुम्ही त्या संख्येला मल्टिप्लाय करू शकता. बट बिफोर दिस यू थिंक अबाउट वन मोर नंबर्स. त्याच्या आधी तुम्ही आणखी काही संख्यांचा शोध घ्या. सो लुक हिअर अंडर रूट 8 into I multiply here under root 2. So what do you get here? So in under root 8 into 2, so that is under root 16, and you know here's the square root of 16, that is a 4. So 4 is a rational numbers and root 2 is a rationalizing factors. Therefore we write here sir under root 2 is rationalizing factor of root 8. म्हणजे रूट 2 हा अंडर रूट 8 चा रॅशनलायझिंग फॅक्टर आहे. सो ॲज लाईक वी शेअर एक्झाम्पल्स ऑन पेज नंबर 29 देयर इज गिवन वन पॉइंट फॉर रिमेंबर्स. लक्षात ठेवण्यासाठी एक तुम्हाला पॉइंट दिला आहे. काय दिलेला आहे? रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ ए गिवन सर्ड इज नॉट युनिक. रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ ए गिवन सर्ड इज नॉट युनिक. कोणत्याही करणीचा
रॅशनलायझिंग फॅक्टर जो आहे तो युनिक नसतो, म्हणजे एकमेव नसतो. म्हणजे इथं आपण √8 साठी √2 घेतला म्हणजे √2 फक्त घ्यायला पाहिजे असं काय नाहीये. तुम्ही √8 सुद्धा घेऊ शकता किंवा त्या 8 ला मल्टिप्लाय केल्यानंतर जर स्क्वेअर नंबर मिळत असेल तर अशी संख्या तुम्ही सुद्धा इथे घेऊ शकता. म्हणजे युनिक रॅशनलायझेशन फॅक्टर त्याला नसतो. If a surd is a rationalizing factor of a given surd, then surd obtained by multiplying it with any non-zero rational number is also a rationalizing factor of the given surds. तुम्हाला एखादा सर्ड दिलेला आहे तर त्या सर्डला तुम्ही कोणत्याही नॉन झिरो रॅशनल नंबरनं मल्टिप्लाय केल्यानंतर प्रॉडक्ट जर रॅशनल नंबर येत असेल तर इट इज अ रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ दॅट गिवन सर्ड्स. म्हणजे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर कोणत्या संख्येला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, दिलेल्या सर्डला नॉन झिरो रॅशनल नंबरनं मल्टिप्लाय केला आणि मल्टिप्लाय केल्यानंतर प्रॉडक्ट जर रॅशनल नंबर येत असेल सो इट इज अ रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ दॅट नंबर्स. सो दिस इज अ रिमेंबर फॉर दिस. नाव वी सी वन मोर एक्झाम्पल फॉर दॅट. लुक हिअर. एक्झाम्पल नंबर 3. आपल्याला √27 साठी रॅशनलायझिंग फॅक्टर काढायचं आहे. हाऊ फाइंड इट? लुक हिअर. √27. So this number you multiply against √27, you get here √20. You get here product is a rational numbers. For getting multiplication is a rational numbers, you can multiply to the same numbers √27 into √27. But every time you don't do this. प्रत्येक वेळी तुम्ही असं करू नका. काय करणार? सिम्प्लिफाय दिस नंबर ॲज लाइक्स. √27 that is a you write in the form of product that is a 3 into 9. 3 into 9 that is a √27. Take square root of this 9. You get here 3√3. You get here 3√3. Now under √27 you write in this form 3√3. Now we find out here some rationalizing factors. So what is here some 3√3. Observe this. You can multiply √3 again here some. So I write here into √3. Into √3. So what you get here? 3 into √3 into √3. That is a 3 is equal to 9. So you get here product is a rational numbers when you multiply √3. So √3 is a rationalizing factor of √27. Therefore √3 is a rationalizing factor of under √27. So as like we find out here the rationalizing factors. We see here another examples, but before you write all these, now depending on this point there is ask one more question. Rationalize the denominator of 1/√5. छेदाचं परिमेयीकरण करा असा एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. So how is it solved? So I write here 1/√5 and for getting in a denominator you find out here the rational numbers. In this example in a denominators you find out rational numbers. तुम्हाला काय करायचं आहे? छेदामध्ये परिमेय संख्या शोधायची आहे. तर how you find this? So look here. So for getting your rational numbers you multiply again this √5 to this √5 in a numerator and denominator. So I write here so 1 into under √5 upon under √5 into under √5. So simplify this. 1 into under √5 that is the under √5 and in a denominators under √5 into under √5 that is a multiplication product of this. How much it is? 5. So observe here so in a denominator you get your rational numbers and what is question here? So rationalize the denominators. तुम्हाला काय करायचं आहे? छेदामध्ये रॅशनल नंबर आणायचा आहे. So as like you solve these examples. Again we see also one more examples, that is example 5. For your understanding we see one more example. So which is example? Rationalize the denominator. So we share so one more examples. Rationalize the denominator of 3/2
2 into रूट 7. तर या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय करायचं आहे, रॅशनल नंबर कुठं आणायचा आहे, छेदामध्ये आणायचा आहे. सो फॉर दॅट लुक हियर व्हॉट वी डू हियर, 3 अपॉन 2 under root 7 is equal to, we write here 3 upon 2 into root 7. And for getting rational number in denominators, we multiply numerator and denominator by root 7, which is numbers root 7. So in this, in denominators. Now simplify this, 3 into root 7, that is the 3 root 7 upon 2 into root 7 into root 7. How much it is? It is only 7, is equal to, what is it again here, sir? 3 root 7 upon 2 into 7, that is the 14. So look here, sir, in a denominator you get rational numbers. So as like we rationalize the denominators in these examples. As like we saw here, sir, example on this rationalization of surds. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट नंबर, root of positive rational numbers. What is mean surds? Simplest form of a surds, similar or like surds, comparison of surds, operation on like surds, and last rationalization of surds. So all these points we study in this video. And now what you do here, sir? By using all this information, you solve practice set 2.3. या सर्व पॉइंटच्या आधारे तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.3 सोडवायचा आहे. तर आज आपण इथंच थांबतोय. आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये याच प्रकरणाचा पुढचा भाग घेऊन. तोपर्यंत तुम्ही सर्वजण प्रॅक्टिस सेट 2.3 सोडवून ठेवा. सर्वांना धन्यवाद. बाय बाय. See you once again in next video.